50वा वर्धापन नुकताच झाला, पण दुर्दैव सत्ताधारी मंडळींना हा नगर परिषद वर्धापन दिनाचा सुद्धा विसर पडला आणि छोट्या गेल्या 6 महिन्यातला नगर परिषदेचा कारभार बघितला तर 14 वर्षात रामाचा वनवास संपला, पण जतकरांच्या सुविधांचा वनवास काही संपायला तयार नाही. यात फक्त सत्ताधारी मंडळांची मानसिकताच कारणीभूत आहे. त्यांना या सामान्य जनतेशी देणं घेणं नाही. त्यांचं फक्त आपलं स्टेटस जपण्याचं त्यांचं काम चालू आहे. पण सामान्य जनतेचं स्टेटस बघण्यासाठी, त्यांचा स्टेटस उंचावण्यासाठी, त्यांचा मान सन्मान करण्यासाठी दुर्दैवानं छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करणं गरजेचं अपेक्षित होतं. त्या गोष्टीला ना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागत होती, ना नगरविकास विभागाची लागत होती, ना मुख्यमंत्र्यांची लागत होती, ना पंतप्रधानांची लागत होती. जे निर्णय सभागृहात करणं अपेक्षित होतं, जे स्वच्छतागृह दुरुस्ती असतील, जत शहरातली एकमेव महिला स्वच्छतागृह आहे त्याचा दार निघून पडलेला आहे. अनेक शहरातली स्वच्छतागृह हे दुरावस्थेत आहेत, जिथं बसायला नाही, पाण्याची सोय नाही, झाडी बरबडलेले. फक्त माझं एक आव्हान आहे या निमित्तानं, सगळ्या सत्ताधारी मंडळी शहराच्या सगळ्या स्वच्छतागृहाला फक्त जाऊन भेटून यावं आणि ते स्वतः ते वापरू शकतात का एवढीच खात्री करावी. त्यावरून याचा शहराचा सगळा हे करतील. तर राम भरोसे कारभार न करता या शहरातल्या जनतेला तुम्ही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे काम करावं. नुसताच सुविधा न देता घराचा बोजा लादायचं जे काम चालू आहे ते त्वरित थांबवावं आणि शहरातील जनतेला सेवा सुविधा सक्षमपणे द्यावेत. नागरिकांची काय माफक अपेक्षा आहेत? कचरा वेळेवर न्यावा, पाणी वेळेवर यावं, लाईट दिवाबत्तीची सोय व्हावी, शहर स्वच्छता राखावं. मोठमोठ्या पाता करून डिजिटलचा हे सांगितलं अर्थसंकल्प बैठकीत, डिजिटलवर कर आकारणी करा. फक्त व्यावसायिक कर आकारला जातो. हा राजकीय ज्या ज्या बॅनर लागतात त्याचा 1 रुपयाही कर घेतला जात नाही. म्हणजे स्वतःला सूट घ्यायची आणि प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांना कर आकारायचा. ही दुप्पटी धोरण आहे. नगरपालिकेचं उत्पादन वाढवायचं असेल तर प्रामाणिक स्वतःशी राहिलं पाहिजे आणि स्वतःपासून त्याची सत्ताधाऱ्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी आणि नगरपालिकेचा कर जसा वाढला पाहिजे तसाच तो कर सुद्धा योग्य रीतीनं खर्च झाला पाहिजे. नफा फंडावरती स्वतःच्या मर्जी पैसे न खर्च करता त्याचा कोणत्या कामाला प्राधान्य देऊन ते काम सक्षमपणे करावं एवढीच माफक अपेक्षा या निमित्तानं आहे.